नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभविवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र रागिनी आता तिचा हक्क मागायला आलेली असते. तेव्हा मात्र आता भूमी तिला वाण देते. तेव्हा वाण म्हणून तू मला माती दिली आहे का, असं ती म्हणू लागते. तेव्हा भूमी म्हणते, तुम्ही नात्यांची मातीच केली आहे, त्यामुळे तुमच्या नशिबी फक्त एवढंच आहे आणि हेच आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त तुम्हाला या घरातून काहीही मिळणार नाही, असं मात्र ती रागिणीला ठणकावून सांगते. तेव्हा रागिणी आता तिथनं रागातच निघून जाते. इकडे मात्र आता भूमी आकाशला तिळगुळ भरवते आणि त्यानंतर ती त्याला बोलू लागते, आपल्या आयुष्यातला आता सगळा कडवटपणा संपलेला आहे. त्यामुळे आता लगेचच आकाश पण तिला होकार देतो आणि तोही तिला तिळगुळ भरवतो. दुसरीकडे मात्र आता पूजा करताना भूमीला चक्कर येते आणि ती कोसळते. त्यानंतर मात्र आता सगळेच जणी तिला सांगू लागतात की तू तुझी काळजी घ्यायला हवी. बाकी कुठल्या गोष्टींचा काही असर आपल्या बाळावर पडू द्यायचा नाही, असं मात्र आता आकाश तिला सांगतो. त्यानंतर आता सगळेजण तिथनं निघून जातात आणि भूमी तू आता आराम कर, असं सगळेजण सांगतात. इकडे मात्र आता सगळेजण निघून गेल्यावर आकाश तिला सांगतो की तू तुझी काळजी घ्यायला हवी. तेवढ्यात भूमी त्याची माफी मागते की मी यापुढे नक्की लक्ष देईल आणि त्यानंतर मात्र आता आकाश तिला प्रेमाने जवळ घेतो. दुसरीकडे मात्र आता दोघेही जण टेन्शनमध्ये असतात की बाळाची तब्येत तर ठीक असेल ना. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की भूमी आता चेकअपसाठी डॉक्टरांकडे जाते आणि डॉक्टरांना विचारू लागते की सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा डॉक्टर सांगतात की मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं की तुमची प्रेग्नन्सी खूप कठीण आहे. जसं जसं तुमची डिलिव्हरीची तारीख जवळ येईल तसा तुमच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे तुम्ही ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करावी असं मला वाटत नाही. तेव्हा मात्र भूमी डॉक्टरांसमोर हात जोडते आणि ती म्हणते, आमच्या प्रेमाची निशाणी हे बाळ आहे आणि ते या जगामध्ये यायलाच हवं. आणि हे मात्र आता आकाश ऐकतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.